गॅस आलाच. लेट का आहे ना, पण गॅस आपल्या घरी आला. आपल्या घरचा गॅस पण संपलेला होता. बुकिंग करून मला जवळजवळ 10 ते 11 दिवस झाले ते. आणि माझ्या मनात हाच प्रश्न होता, आता गॅस नक्की कधी येणार आहे. पण आज 10 दिवसानंतर आपल्याकडे गॅस आला. दादा ओळखीचे असल्या कारणामुळे त्यांनी आपल्याला गॅस आणून दिला. पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, की तुम्ही बुकिंग केलं होतं त्या कारणामुळे तुम्हाला गॅस भेटतो आहे आणि गॅस देताना OTP देणं अनिवार्य आहे. मग त्यांना OTP दिला आणि आपला गॅस आपण घेतला. आणि आजचा दिवस जरा खतरनाक होता माझ्यासाठी, कारण की मी धुरंधर द रेव्हेंज पिक्चर पाहण्यासाठी गेलो आणि मी एकटाच होतो आज. आज कोण नव्हतं सोबत, कारण सगळेजण पिक्चर पाहून गेले होते. मीच एकटा राहिलो होतो. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपल्याला एकट्यालाच पिक्चर बघायचा आहे. तर त्याच कारणाने आज मी एकटाच थिएटरला आलो. म्हटलं चला पिक्चर बघू. तर पाण्याची बाटली कितीला आहे बघा, MRP ₹65. तर थिएटरमध्ये एवढं सगळं महाग का असतं याचं कारण मला कळलं नाही. तर म्हणले होते मध्ये मध्ये की बाहेरनं पदार्थ आणण्यासाठी अलाउड असणार आहे. पण काय सध्या तरी तशी काही प्रोसिजर दिसत नाही आहे. पण हरकत नाही, आपण पिक्चर एन्जॉय करूया. पिक्चर एकदम मस्त बनवलेलं आहे, मास्टरपीस पिक्चर आहे. आणि पिक्चर बघून आहे ना, एक गोष्ट सारखी अशी वाटत होती की यायला आपण तर नॉर्मल आपल्या लाईफमध्ये बिझी असतो की काय चालले हे करा ते करा, पण जे इंडियन सोल्जर असतात, रॉ एजंट असतात किंवा भारतासाठी भारत सैन्य जे असतं ना, ते कशा पद्धतीने त्यांचं सर्वस्व अर्पण करतं आपल्या देशासाठी. आणि कुठलाही विचार न करता ते सगळीकडं भारताचाच विचार करतात फक्त, की भारत आपला देश सुरक्षित राहिलं पाहिजे. तर त्या गोष्टीला खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि हा जो सीन आहे ना, हा बघण्यासाठी कोण कोण थिएटरला गेलं तर नक्की हा पिक्चर पाहायला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथूनच सगळी सूत्र हलत होती का फक्त हा एक एडिटिंगचा पार्ट आहे, ह्याचं कन्फ्युजन मला सुद्धा आहे. तुम्हीसुद्धा कमेंट करून मला सांगा. मग पिक्चर संपल्यानंतर आता भूक लागली होती, पॉपकॉर्नच खाल्ली होती फक्त मी. म्हटलं आता काहीतरी खाऊन जावं. तर स्पाईनला आलो मी दरवेळेस MH12 येऊनच जातो. तर म्हटलं चला MH12 पण काय गॅसचा विषय का बघूया. तर गॅसचा प्रॉब्लेम तर त्यांना पण आहे, त्यांनी चुलीवर पावभाजी करायला सुरुवात केलेली आहे. मग त्यांची चुलीवरची पावभाजी म्हटलं आज खाऊनच जावी. पावभाजी घेतली. मसाला पाव सध्या बंद आहे चुलीवर असल्या कारणामुळं. म्हटलं ठीक आहे, इथला मसाला पाव एकदा तुम्ही ट्राय करा. आपल्या अख्ख्या PCMCमध्ये ना यांच्यासारखा मसाला पाव कोण देत नाही, याची मी गॅरंटी देऊन तुम्हाला खात्री देऊ शकतो. आणि त्यानंतर म्हटलं आता चला आजचा आपला दिवस कंप्लीट झाला आहे. आणि आज एकट्यानेच पूर्ण दिवस मी एन्जॉय केलेला आहे. आणि आरतीसाठी म्हटलं जाताना आता पिझ्झा घेऊन जावं. तर असा गेला आपला आजचा दिवस.